आज भारतीय जनता पक्षाचे 3, राष्ट्रवादीचे 2 अजितदादा कळले आणि माननीय एकनाथजीच्या पक्षामधले 2 शिवसेनेचे अशा 7 लोकांना शपथविधी पार पडला आहे। मी विक्रांत पाटील, चित्राताई वाघ, बाबूसिंग महाराज, नाईकवाडी, भुजबळजी, आपल्या मनीषा कायंदे आणि हेमंत पाटील या सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या काळामध्ये उरलेल्या ज्या 5 जागा आहेत त्याचाही निर्णय लवकरात लवकर आमचं सरकार घेईल आणि पुन्हा या राज्यातल्या 5 सन्माननीय मान्यवरांना ही संधी मिळणार आहे। मला वाटतं आता निवडणुकीला आपण समोर गेलो पाहिजे, कारण आता निवडणुका ड्यू झाल्या आहेत। 26 नोव्हेंबरपूर्वी विधानसभा घटित करायची आहे आणि त्यामुळे मला वाटतं आज निवडणूक आयोग हे जेव्हा निवडणुका जाहीर करतील, आमच्या राज्यातल्या सर्व पक्षांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करून टोकाच्या विरोधात्मक अत्यंत कुठल्याही भूमिका अशा न घेता एकामेकाला व्यक्तिगत टीका टिप्पणीतून दूर ठेवून विचारांनी निवडून लढली पाहिजे। व्यक्तिगत टीका टिप्पणी, भाषणातलं आरोप प्रत्यारोप व्यक्तिगत नसावे। व्यक्तिगत आरोप प्रत्यारोप करून कुठल्याही असा या निवडणुकीमध्ये गालबोट लागू नये की ज्यातनं सामाजिक प्रतिष्ठा कुणाची खराब होईल, कुणाबद्दल समाजाबद्दल, कुणाच्या समाजाबद्दल, कुणाच्या व्यक्तीबद्दल, कुणाच्या धर्माबद्दल कुठल्याही टीका टिप्पणी होणार नाही आणि आदर्श आचारसंहितेचं पालन करून आम्ही या निवडणुका लढू। भारतीय जनता पार्टी म्हणून मोठा पक्ष आम्ही या निवडणुकीमध्ये आमच्याकडनं कुठलीही त्या ठिकाणी चूक होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। सर्वच पक्षांनी मात्र आपण सर्वांनी शेवटी निवडून आल्यावर आपल्याला एकत्र राहायचं आहे, भाऊबंदकी टिकवायची आहे, हे राज्य पुढे न्यायचं आहे आणि त्यामुळं वेगवेगळ्या विचाराच्या पक्षांनी आपापल्या निवडणुका लढाव्यात, पण सामंजस्याची भूमिका घेऊन या राज्याला पुढे नेण्याच्या दृष्टीने या निवडणुकीमध्ये सर्वांनी भाग घ्यावा अशी विनंती माझी राहणार आहे। ते आमचं महायुतीचं जवळपास संपूर्ण आता शेवटच्या मुद्द्यापर्यंत आहे। शेवटच्या आता सीट वाटपाबद्दल चर्चा सुरू आहे। लवकरच राज्याचे 3ही नेते एकत्र येऊन आपल्याला महायुतीबद्दल संपूर्ण सीट जाहीर करतील। संजय राऊत असं म्हणतात 10 ते 15 कोटी रुपये आहेत आचारसंहितेच्या अगोदर प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहोचवलेले आहेत महायुतीत, कसं बोलतील? तर संजय राऊतबद्दल काय बोलायचं तुम्हालाही माहिती आहे, त्यांना बोलायला काहीतरी लागतं म्हणून ते बोलतात। त्यामुळं असं या महाराष्ट्रात काही होणार नाही। कायद्याचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये आणि निवडणुकीची आचारसंहिता योग्य पद्धतीने पाळणारे आम्ही लोक आहोत। आम्ही कुठलाही असा दुरुपयोग करणार नाही ज्याच्यामुळं जनतेला कुठलंही प्रलोभन आम्ही दाखवणार नाही। आम्ही इमानदारीने जनतेला मत मागू आणि आमच्याकडे शिदोरी आहे। मोदीजीच्या 10 वर्षाचं सरकार, मोदींचं नवीन सरकार आणि आत्ताचं सरकार, या सरकारने डबल इंजिन सरकारने जे कामं केले आहेत, एक राज्याचं सरकार आणि केंद्राचं सरकार, या डबल इंजिन सरकारने केलेल्या कामावर आम्हाला विश्वास आहे। आम्हाला जनतेमध्ये जाण्याचा आनंद आहे, जनतासुद्धा आनंदाने मत द्यायला तयार आहे। त्यामुळं आम्हाला अशा कुठल्याही भानगडीची गरज नाही की हे झालं ते झालं ते झालं। त्यांनी आरोप प्रत्यारोप केले ठीक आहे, पण आम्ही मात्र आमच्याकडे असलेली शिदोरी आम्ही घरोघरी घेऊन जाऊ आणि मला विश्वास आहे जनता आम्हाला मताचं कर्ज देईल। आम्ही मताचं कर्ज घेऊ आणि पुढचे 5 वर्ष मोदींचं सरकार आणि राज्यातलं सरकार हे डबल इंजिन सरकार सर्व योजना चालू ठेवेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू ठेवेल, शेतकऱ्याची वीज बिल माफीची योजना चालू ठेवेल आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या योजना माननीय एकनाथ शिंदे सरकारने केल्या आहेत, ज्या ज्या मोदी सरकारच्या योजना आहेत त्या आम्ही घरोघरी पोहोचवून पुढचे 5 वर्ष आमचं सरकार योग्य पद्धतीने योजना चालवेल। पुढचे 5 वर्ष या राज्याकरता महत्त्वाचे आहे। महाराष्ट्र क्रमांक 1 वर नेण्याकरता डबल इंजिन सरकार काम करणार आहे आणि लोकांना हे माहिती आहे। एककडे मोदीचं सरकार 5 वर्ष आहे आणि जर एक चुकीचं मत इकडं महाविकास आघाडीला गेलं तर मात्र हा दिल्ली डबल इंजिन सरकारचा उपयोग हा राज्याला होणार नाही। मोदी सरकारचे सर्व कामं हे त्या ठिकाणी डबल इंजिन सरकार म्हणून जे आम्हाला करायचे आहेत ते कामं महाविकास आघाडी थांबवेल आणि त्यामुळे जनताही आम्हालाच मत देणार आहे।
नाही, संख्याबळ आमचंच आहे विधान परिषदेमध्ये आणि आता हे वाढलं आहे. काही डाव वगैरे नाही आहे. मागच्या अनेक दिवसापासून नियुक्त्या रखडल्या होत्या, आता नियुक्त्या होत आहे. देखिए कि आज महाराष्ट्र विधान परिषद के जो 12 विधायक होते हैं राज्यपाल कोटा में, जो सरकार को सिफारिश करनी पड़ती है, उसमें से 7 विधायकों ने आज शपथ ली है, जिसमें एकनाथ शिंदे जी के पार्टी के हेमंत पाटिल है, मनीषा कायंदे जी है, भारतीय जनता पार्टी के बाबू सिंह महाराज जी है, जो बंजारा समाज के एक धर्मगुरु है, वहाँ पर उसके बाद विक्रांत पाटिल भाजपा के हैं, चित्राताई वाघ भाजपा से है, फिर हमारे अजीत दादा पवार से हमारे वहाँ नाइक नवाड़ी है, उसके बाद अजीत पवार जी के यहाँ से भुजबड़ जी है, समीर भुजबड़ जी, ये पंकज भुजबड़ जी, सारे लोगों ने शपथ ली है और हमने उनका अभिनंदन भी किया है। रही 5 सीटें जो है भारतीय जनता पार्टी, एकनाथ जी और अजीत दादा, ये तीनों पार्टी मिलाकर फिर एक बार इनका चयन होगा। पूरी 12 सीटें भी भरना है, इसके लिए हमने आज निर्णय लिया है। उसके बाद आज आचार संहिता लागू होगी, उसके बाद हम लोगों ने निर्णय लिया है आचार संहिता का कोई भी उल्लंघन ना हो। आचार संहिता के कार्यकाल में, चुनाव के कार्यकाल में हम सब लोग मिलकर, सारे पार्टियां मिलकर कोई भी ऐसा व्यवहार ना करें जो जीवन से जुड़ा हुआ हो, व्यक्तिगत जीवन पे हो, सामाजिक जीवन पर हो, किसी के व्यक्तिगत जीवन पे कोई आरोप ना करें। कोई ऐसे चुनाव में कोई भी व्यक्तिगत टीका टिप्पणी ना हो। पार्टी के विचारों की चुनाव होना चाहिए, अपने काम बताना चाहिए, अपना मैनिफेस्टो क्या होगा, उनके पार्टी का क्या होगा, हमारे पार्टी का मैनिफेस्टो क्या होगा, इसके ऊपर चर्चा होनी चाहिए। जनता विकास के नाम पे वोट देती है तो जनता उनका भी मैनिफेस्टो पढ़ेगी, हमारा भी मैनिफेस्टो पढ़ेगी। वो क्या जाहिरनामा देते वो भी जनता पढ़ेगी, हम क्या जाहिरनामा देते ये भी जनता पढ़ेगी। और उसके बाद मैं ये समझने वाला हूँ कि हमारे पास मोदी जी की सरकार है 2029 तक, अभी सरकार हमारे पास है। अगली सरकार अगर आती है तो डबल इंजन सरकार महाराष्ट्र के 14 करोड़ जनता को विकास दे सकती है, महाराष्ट्र को देश का क्रमांक 1 का राज्य कर सकती है। इसलिए डबल इंजन की सरकार महाराष्ट्र में चाहिए, ये हम जनता को बताएंगे। जनता में जाएंगे, जनता में वोटों का कर्जा मांगेंगे और अगले 5 साल काम करके वोटों का कर्जा वापस करेंगे। ईमानदारी से जो जो योजना हमने चालू की है वो पूरी हम करेंगे। आगे 5 साल में मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना भी चालू रहने वाली है, किसानों के बिजली बिल माफ हो गए वो भी चालू रहने वाला है। हमारी 2 सरकार, डबल सरकार, मोदी सरकार और महाराष्ट्र की सरकार मिलके महाराष्ट्र का भला करेगी। महाराष्ट्र की जनता को ये भी मालूम है, अगर एक गलत वोट कांग्रेस को गया या महाविकास आघाड़ी को गया तो ये सारी योजना बंद करेगा। भारतीय जनता पार्टी और महायुति का वोट ये सारे विकास से काम करेगा, ये जनता को मालूम है। तो निश्चित रूप से जनता हमारी सरकार चुन के देगी और डबल इंजन सरकार को काम करने का मौका देगी।